हाय हॅलो नमस्कार. खटपटीचा आरजे प्रशांत तुमच्यासोबत आहे आणि सखा माझा पांडुरंग ही खास सिरियल सन मराठीवरती लवकरच येणार आहे, म्हणजे 10 मार्च रोजी. तर या सिरियलनिमित्तच आपल्यासोबत आता सर आहेत, सुनील तावडे सर. सर खूप स्वागत आहे तुमचं आपल्या या खास चॅनलमध्ये. खूप खूप धन्यवाद तुमचे. सर मला आता तुम्हाला एकदा पहिला प्रश्न मला एक सगळ्यांचा कॉमन जरी असला तरी मला आपल्या प्रेक्षकांना देखील ऐकायचं आहे की याच्यामध्ये तुमची एक नेगेटिव्ह हे आहे, भूमिका आहे. कधीतरी असं वाटतं का, कारण आम्ही इतके जे काही छोटे छोटे शॉर्ट्स बघतोय त्याच्यामध्ये इतकं वाईट वागलं जात आहे, तुमच्या आतल्या मनाला कधीतरी असं वाटतंय का की मध्ये की अरे यार नाही, मला थोडं तरी चांगलं वागू द्या? नाही, भूमिकेविषयी बोललं तर त्या भूमिकेतनं त्या माणसाला कधीच चांगलं वागावं असं वाटलंच नाही कधी. कारण तो चांगला वागला असता तर त्याची भूमिका सोडून तो घरी बसला असता, किंवा काही लोकांनी त्याला म्हणजे त्याचं काय महत्त्व जाणू दिलं नसतं किंवा त्याला विचारलं नसतं म्हणा. का तो वाईट वागतोय, त्यामुळे काही लोक त्याच्या दबावाखाली आहेत आणि त्याचं ते दबाव तंत्र काय आहे ते मालिका बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की तो का लोकांना दबावाखाली ठेवत असतो, त्याच्यामागे त्याचा काय उद्देश आहे, ते पॉवर दाखवण्यामागे त्याचा काय उद्देश आहे, त्याची मानसिक स्थिती काय आहे किंवा त्याची विचारांची कार्यपद्धती काय आहे की विचारपद्धती काय आहे, ही ती मालिका बघताना तुम्हाला जाणवेल की अशी माणसं समाजात आहेत की जी टोटल वाईट असतात. त्याच्यामध्ये त्यांना काही वाईट वाटत नाही, कारण एका चोराला ती करेक्ट आहे, त्याचं वागणं त्याला बरोबर वाटतं की त्याला ते चुकीचं वाटत नाही. चुकीचं वाटत तर तो वागू शकला नसता. त्याला ते बरोबर वाटतं आणि ते बरोबर वाटण्यासाठी जे विचार करायला लागतात ते मी विचार केले आहे. आणि कारण स्वाभाविक आहे की जर ते विचार केले तर आपल्या ॲक्शन्स होतील. कारण आपल्याला आपल्यामध्ये बदल घडवून आणायचे असतील किंवा आपल्याला त्या पद्धतीने आपली जडणघडण करायची असेल तर आपल्याला विचार आपल्याला आधी बदलायला लागतात, ते विचार आणायला लागतात आपल्या डोक्यात. तसंच त्या नरोत्तमचे विचार माझ्या मनात आधी आले आणि त्याच्यानंतर ते बॉडी लँग्वेज म्हणा किंवा आपल्या चालण्याच्या पद्धती संवाद फेकीमधनं ते मी काय म्हणतात त्याला अभिनीत केले. सर मला याच्यानंतर विचारायला आवडेल, संत सखूबाई इतकी सुंदर मालिका आपल्यासमोर येणार आहे जी आतापर्यंत नाही आलेली. जेव्हा तुमच्याकडे हे संपूर्ण काही एक आलं की हे काम तुम्हाला करायचं आहे, किती वेळ लागला तुम्हाला होकार द्यायला? 3 सेकंद. ओके. कारण ते शब्द संपेपर्यंत मी हो म्हटलो त्याची. ओके. कारण काय माहिती का, अशा भूमिका फार मला मी नशीबवान आहे असं मी स्वतःला म्हणेन, भाग्यवान आहे असं मी म्हणेन की अशा प्रकारची भूमिका मला मिळाली ज्यामध्ये लोकांना भक्तिमार्गाकडे घेऊन जाणारं काहीतरी निमित्त मात्र झालं. तर ते मला आनंद होईल की माझी खलनायिका होऊन लोकांना राग येऊन लोक भक्तिमार्गाला लागतील. आणि संपूर्ण सर मला सेटवरचं वातावरण एकदा विचारायला आवडेल. सिनियर आर्टिस्ट म्हणून तुम्ही आम्हाला दिसत आहेत आणि सर्व काही कलाकार जे बाकीचे आहेत ते नवीन आहेत. सो कसं एक ते तुमच्याशी मिळवून घेत आहेत, एक त्यांच्यामध्ये भीती तुम्हाला एक कदाचित दिसत असेल, सो कसं हे करतायत ते? नाही, मी जेव्हा मालिका केल्या किंवा काही सिरियलमध्ये कामं केली त्यामध्ये प्रत्येक वेळी मला बऱ्याच वेळेला नवीन लोक आले, पण मी त्यांच्यामध्ये खूप कम्फर्टेबल असतो आणि माझा प्रयत्न असतो की त्यांना कम्फर्टेबल करावं. त्यामुळे मी त्यांच्यातला होऊन मी त्यांच्याशी व्यवहार करतो, त्यांच्याशी वागतो, बोलतो. त्यामुळे त्यांना कुठेही असं जाणवत नाही की मी सिनियर आहे. अर्थात मला स्वतःला जाणवत नाही, कारण मी इतक्या सिनियर लोकांबरोबर कामं केली आहेत आणि त्यांचं वागणं मला माहिती आहे की त्या संस्कारातून मी लहानपणापासून वाढलो गेलो आहे. त्यामुळे तसं मी मनात येणंच शक्यच नाही आता. त्यामुळे मी ते जाणवी करू देत नाही त्यांना की माझ्यातनं वागण्या बोलण्यातून त्यांना असं वाटत नाही की हे सिनियर आहेत. तुम्ही बाकीच्यांची जर मुलाखत घेतली तर तुम्हाला कळेल की त्यांना वाटत नाही, त्यांना आपल्यातलाच वाटतो आणि ते मला मालिका करतानाचं जाणवतं म्हणा की ते फायदेशीर ठरतं. सर या क्षेत्रात काम करताना बऱ्याच वेळा आपल्या फॅमिलीला सोडून राहावं लागतं. आत्ता सध्या तुम्ही सखूबाई या फॅमिलीत रमलात, पण खरी फॅमिली जेव्हा ती आपल्याला या कार्यक्रमामुळं वेगवेगळ्या कामामुळं बऱ्याच वेळा तुम्हाला लांब राहावं लागतं. आज त्यांच्यासाठी काय सांगाल? त्याच्यासाठी असं सांगेन की मी लहानपणापासून काय झालं, मी माझ्या मुलांच्या लहानपणापासून मी नाटक करताना परदेशात गेलो किंवा नाटकातनं अख्ख्या महाराष्ट्रात दौरे केले. त्यामुळे त्यांच्यापासून वेगळं राहण्याचा मला राहावं लागलं. त्यामुळे त्यांना पर्सनली काही करता आलं नाही, त्यांना कुठे घेऊन जाता आलं नाही. हे मग थोडंसं शल्य मनात आहे की त्याचं वाईट वाटतं मला. पण आत्ता काय झालं आहे की आता माझी मुलं पण या क्षेत्रात आली आहेत, त्यामुळे त्यांचे पण
कार्यप्रणाली प्रणाली म्हणा किंवा त्यांचे पण त्या पद्धतीने सुरू झालेलं आहे त्यांचं काम की त्यामुळे आता तेही मला भेटत नाहीत आणि मीही त्यांना भेटत नाही. त्यामुळे जेव्हा कधी आम्ही भेटतो तेव्हा आम्ही कुटुंब म्हणून कुठेतरी बाहेर जातो किंवा आम्ही एन्जॉय करतो आणि असं थोडंसं आम्ही कॉन्टॅक्टमध्ये फोनद्वारे कॉन्टॅक्टमध्ये असतो, पण ते तेवढंसं पुरेसं नाही. तर आता पुढे मागे असं ठरवलेलं आहे की आम्ही एकत्र कुटुंबातून अनेक काही सहलीला जा म्हणा, ट्रिपला जा किंवा एकत्र आपला वेळ घालवा अशी इच्छा आहे आणि ती त्या दृष्टीने चाललेलं आहे माझं. कारण मुलांनाही ते पटलेलं आहे आणि मलाही ते पटलेलं आहे. नक्कीच सर, तुम्ही या गोष्टींमधून देखील वेळ काढून त्या गोष्टी करा. आणि सर, सिरियलबद्दल आता एक लास्ट फक्त काय सांगा? सिरियल उत्तम आहे, खूप छान सिरियल आहे आणि याचे पहिला एपिसोड बघितल्यानंतर मला खूप इम्प्रेस झालं म्हणा की इतक्या मालिका केल्या आहेत मी. पहिला भाग फार कमी मालिका अशा आहेत की त्यांचा पहिला भाग हा खिळवून ठेवणारा असतो. ते पहिल्या भागातच आपण जिंकणं महत्त्वाचं की जे पुढचे अनेक भाग किंवा अख्खी सिरियल त्यावर अवलंबून असेल. तशी हा पहिला भाग खूप खूप छान झालेला आहे, खिळवून टाकणारा झालेला आहे आणि टेकिंग वाईज म्हणा, अभिनय वाईज सगळ्या अंगाने हा उत्कृष्ट झालेला आहे. त्याबद्दल म्हणजे सखा माझा पांडुरंग हा तुम्हाला जाणवेल, ही भक्तिभाव जाणवेल त्या मालिकेद्वारे आणि लोक खरोखरच भक्तिमार्गाला लागतील अशी मला खात्री आहे. नक्कीच सर, आम्ही सर्वजण आणि आपले प्रेक्षक ही सिरियल नक्कीच पाहणार आहेत. तर सन मराठीवर नक्की सख्खा माझा पांडुरंग ही सिरियल पाहायला विसरायचं नाही आहे, दररोज सायंकाळी 7:30 वाजता. थँक्यू.